श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे. काहींना चिखलात उमवलेल्या कमळाचा मोह होतो, तर काहींना चंद्रातील डाग दिसतात. अर्जुन जो कोणी ज्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करत असेल, तर मला त्याची ते देवतेवर श्रद्धा दिसते. उद्या कुणाचा अचानक होय नाही. सूर्य हळूहळू उगवतो आणि मावळतो सुद्धा. ज्यांच्याकडे संयम आहे तोच जग उजळू शकतो. मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे, पण सरावांनी ते नियंत्रण करता येतं. देव म्हणतात, अहंकार आणि संस्कार यात फरक आहे. इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो. नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंदी होतात. सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही आशा ठेवू नका. सेवेची खत फक्त देवच देऊ शकतो. जेव्हा सत्य आणि असत्याची लढाई होते, तेव्हा सत्य एकटे उभे राहते. आणि असं होते कारण असत्याच्या मागे मूर्खाचा समूह एकटाच राहतो. हे तुम्हाला हे देखील शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय कोणीही नाही. जेव्हा कुटुंबातील सदस्य प्रिय आणि अनोळखी वाटतात, तेव्हा समजून घ्या की विनाशाचा काळ सुरू झाला आहे. जेव्हा तुम्ही एकटे राहिलात, तेव्हा ताकदीची गरज नसते, पण गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते. जे तुझं आहे ते तुझ्या सोबतच राहणार आहे. ते हिसकवायला सगळे विश्व एक झालं तरी ते तुझ्या सोबतच राहील. स्वर्गातूनही जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक जो भाग्यशाली होऊ नये, माफ कर, गरीब होऊ नये, काही दान करतो. मित्रांनो, तुम्ही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझी आई आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतात, प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही. त्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्यांच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण नाही. स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. जे घडले ते चांगलेच होते. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. जे होईल ते चांगलेच होईल. माझे तुझे, लहान मोठे, तुझा माझा, परका तुझ्या मनातून पुसून टाक. कारण जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आणि तुमच्या सर्वांचे आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. स्वामी महाराजांनी आपले जीवन कसे जगावे याविषयी खूप काही मतं सांगितली आहेत. देव म्हणतात, धैर्य आणि आत्मविश्वास. देव म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका आणि ध्येय प्राप्तीचा निर्धार ठेवा. तुम्ही स्वामींच्या या मताशी सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा. देव म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत. देव म्हणतात, इतरांसाठी जगण्यातच खऱ्या जीवनाचे सार्थक आहे. स्वतःबरोबरच समाजाचं कल्याण कसं होईल याकडे लक्ष द्या. शिकणे कधीही थांबवू नका, कारण शिक्षण हे जीवनाचं साधन आहे. जीवनभर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. देव म्हणतात, ज्याला स्वतःवर विश्वास नाही तो आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मकतेला स्वीकारा. कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आपले कर्म प्रामाणिकपणे पार पाडा. देव म्हणतात, जोपर्यंत मनुष्याचे हृदय शुद्ध आणि निस्वार्थ नाही
तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. नियमित ध्यान, प्रार्थना आदी आध्यात्मिक साधनेमुळे मन शांती मिळते. स्वामी सांगतात की जीवन हे साधेपणाने, निष्ठेने आणि इतरांच्या सेवेसाठी जगा. अशा प्रकारे जगल्यास आपले जीवन अर्थपूर्ण आणि आनंदी होईल. देव म्हणतात जीवन म्हणजे विविध अनुभवाचा आणि घटनांचा प्रवास होय, ज्यात प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो. याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी जीवनातील उद्दिष्ट, मूल्य आणि अनुभवांची भूमिका महत्त्वाची आहे. देव म्हणतात जीवन म्हणजे संघर्ष आहे. हा संघर्ष आपणच आपल्याला यशाकडे आणि समाधानाकडे नेतो. एका पतंगाची उंच झोप घेताना वाऱ्याविरुद्ध झगडावी लागते. पतंग वाऱ्याला विरोध करताच आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. जीवनात अडथळे येतात, पण तेच आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतात. प्रत्येक संघर्ष नवीन काहीतरी शिकवून देतो. देव म्हणतात एखादा विद्यार्थी कठोर परिश्रम करून परीक्षेत उत्तीर्ण होतो. ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास कठीण परिश्रमातून यश मिळते. जीवनात उद्दिष्ट असणे आवश्यक आहे, कारण ते आपल्याला मार्गदर्शन करते. स्वामी यांनी गरजूंना मदत करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. इतरांसाठी काहीतरी करण्याचा आनंद जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. सेवा हे जीवनाचे खरे सार आहे. जीवन म्हणजे आनंदी राहणे. एखाद्या गरीब माणसाने अल्प साधनांमध्ये हसत खेळत जगणे निवडले आहे. जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी संपत्तीपेक्षा समाधान आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. देव म्हणतात प्रत्येक अपयश हा अनुभव आहे. जीवनातून सतत शिकत राहिले की यश निश्चित होतं. जीवन म्हणजे अनुभव, संघर्ष, सेवा, समाधान आणि शिकण्याचा अखंड प्रवाह आहे. जीवनाला अर्थपूर्ण बनवायचे असेल तर अडचणींवर मात करून उद्दिष्ट साध्य करणे, दुसऱ्यांसाठी योगदान देणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे आवश्यक आहे. देव म्हणतात जीवन म्हणजे प्रवास. ते कसे जगायचे हे आपणच ठरवायचे असते. देव महाराज यांच्या लीलांमध्ये भक्तांना अहंकार दूर करण्याचे संदेश वारंवार दिसून येतात. यापैकी एक प्रसिद्ध अशी कथा आहे. अहंकारी ब्राह्मणाची शिकवण. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे वस्तीला होते. त्यांच्याकडे एक ब्राह्मण भेटीला आले होते. हा ब्राह्मण अत्यंत गर्विष्ठ आणि त्याला आपल्या ज्ञानाचा व संपत्तीचा मोठा अभिमान होता. तो स्वामींना अभिवादन करत म्हणाला, महाराज, मी मोठा विद्वान आहे. माझ्या पंडित्यामुळे मला अनेक मान सन्मान मिळाले आहेत, तरी माझ्या ज्ञानाची चाचणी घ्या. स्वामींनी शांतपणे हसत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, तू खूप विद्वान असशील, पण आधी माझ्यासाठी एक काम कर. ब्राह्मणाने नम्रपणे विचारले, काय काम आहे महाराज? स्वामींनी एक चटई त्याच्या समोर ठेवली आणि म्हणाले, या चटईत पलीकडच्या खोलीत ने आणि तिथे नीट लाव. ब्राह्मणाने हे काम फार सोपे वाटले. त्याने चटई उचलली, पण ती चटई इतकी जाड होती की त्याला हलवता येईना. तो खूप प्रयत्न करू लागला, पण त्याला काही उपयोग झाला नाही. त्याचा अहंकार आता हलायला लागला होता. शेवटी थकून जाऊन तो स्वामींना म्हणाला, महाराज, हे काम माझ्या क्षमतेबाहेरचे आहे. कृपया मला मदत करा. स्वामींनी स्मित हास्य केले आणि उत्तर दिले, अरे, तुला तुझ्या ज्ञानाचा अभिमान आहे, पण जिथे सध्या चटईचे ओझे हलवता येत नाही, तिथे ज्ञानाचा उपयोग कसा होईल? ज्ञान असेल तर त्याला नम्रता आणि सेवाभावाची जोड लागते. फक्त अहंकाराने तू काही साध्य करू शकत नाहीस. हे ऐकून ब्राह्मणाने लज्जित होऊन स्वामींच्या चरणी लीन होऊन माफी मागितली. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि सांगितले, अहंकार सोडून नम्रपणे आणि प्रेमाने वाग, तेव्हाच तुझे जीवन सार्थक होईल. या कथेमधील शिकवण श्री स्वामी समर्थ महाराजांनी
या कथेतून, या लीलेतून सांगितले आहे की ज्ञान, संपत्ती किंवा प्रतिष्ठेचा अभिमान फोल आहे. अहंकारामुळे जीवनात खरा आनंदाचा मार्ग सडतो. नम्रता, सेवा आणि आत्मज्ञान हीच खरी संपत्ती आहे. स्वामींच्या शिकवणींची अनेक अहंकारांची लोकांचे जीवन बदलले आहे आणि या उद्देशाने मानवाला सदाचाराचा मार्ग दाखवतो हा आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ही कथा ऐकली असेल आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.